आज आपण आणले काय चिकन। आज करायचं आहे आपण चिकन। त्यासाठी प्रथम आपण मीठ टाकून घ्यायचं, स्वच्छ धुवून घेतले। आता मीठ टाकायचं, नंतर हळद टाकायची। मीठ हळद हे करायचं लावून शनी चिकन आधी ठेवायचं, तोपर्यंत आपला मसाला तयार होईपर्यंत हे चांगले हळद मीठ त्याच्यात हे होती काय ते मूर्ती। वरून टोमॅटो टाकायचं, नंतर कोथिंबीर टाकायची। हे असं मिश्रण टाकून आहे ना हलवून शनी हे साईडला ठेवायचं आणि मग आपला मसाला तयार करायचा। मसाला वगैरे होईपर्यंत आहे ना त्याला मीठ लागतं चांगलं पिसाला आणि हे मुरतं। मीठ आणि हळदी ह्या पद्धतीने असं टाकून शनी हलवून शनी ठेवून द्यायचं। आपण बिर्याणी करायची, कालवण करायचं, रस्सा काय करायचं आहे ते हे अशी पद्धत करून शनी बाजूला हे ठेवायचं। नंतर दुसरं हे असं मऊ सर्व हे व्यवस्थित इथे घेतलेले आहे मी। हे काय करायचं की ह्याची आपण 65 बनवायचं। त्यासाठी हे वेगळंच चिकनवाल्याला म्हटलं तर मला 65 करण्यासारखं वेगळं द्या, ते हे वेगळं घेतलं होतं। आता आपण ह्याचं 65 करायला तयार करून ठेवायचं। हे पहा दुकानात आपण हा 65 मसाला आणला आहे। आता हा काय करायचं आपण हाही आपण चिकनला असा लावून ठेवायचा। हे मुरू द्यायचं, आपला मसाला वगैरे होईपर्यंत तयारी होईपर्यंत हे असं हे तयार करून ठेवायचं। त्याच्यावरून मीठ टाकायचं, मीठही त्याला लागतं म्हणजे मग हे एक हलवायचं असं आणि हे असंच ठेवायचं। नंतर मग तळून घ्यायचं। आता आपण हे झाकून ठेवायचं। चला मग आजचा बेत काय आहे चिकन। हे पहा आपला हा मसाला आता तयार झाला चिकनच्या रश्श्यासाठी आणि बिर्याणीसाठी। हे पहा लसूण, अद्रक, जिरं, खोबरं भाजून घेतलंय, कोथिंबीर, हळद, मीठ आणि हा कांदा भाजून घेतलाय आणि टोमॅटो चिरून घेतलाय, कांदा चिरून भाजून घेतलेला आहे। हा मसाला आता आपण प्रथम मिक्सरमधनं काढून घेऊया, बारीक फिरवून घेऊ आणि मग कालवण बनवूया। चला मग आता आपला हा मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतला। हा लसूण खोबरं हिरवा मसाला, हा कांदा भाजून घेतलेलाचा आणि हे टोमॅटोचं हा मसाला आपला तयार झाला। तोपर्यंत